ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा। इंटिग्रेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज तारीख 14 ऑगस्ट 2024। तर आज पालघरचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या ते आपण पालघरचं वैशिष्ट्य जाणून घेऊया। म्हणजे पालघरमध्ये आता हुतात्मा चौक आहे पाचवती म्हणून, तर तिथे 5 हुतात्म्यांना म्हणजे त्यांनी गोळीबारामध्ये ते मरण पावले होते। या दिवशी 1942चा जो चलेजाव आंदोलन झाला त्या आंदोलनामध्ये हे पालघरचा देखील वाटा आहे आणि त्या पालघरच्या वाट्यामध्ये जे 5 लोक होते आपले 5 हुतात्मे आपले होते आणि म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की इथे आंदोलनासाठी यायचं, तळवीसाठी आले। मग ब्रिटिशांनी त्यांना गोळ्या झाडल्या। तर गोळ्या झाडल्यानंतर ते काय रक्त वगैरे त्यांचं जे निघालं ते म्हणजे ते त्यांच्या झेंड्यावर पडलं आणि ते झेंडा आपल्या पालघरचा असा आपला इतिहास आहे। तर पालघरचे याच्यामध्ये आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक शाळेचे स्टुडंट येतात, परत आपल्या पालघरचा पोलीस दल येतो, पालघरचा अग्निशमन दल येतो। अशाच प्रकारे पालघरचे सरकारी कार्यालय आहेत ते देखील कडकडीत बंद पाळतात। ते बंद पाळण्याचं कारण म्हणजे जे 5 हुतात्मे होते 5 हुतात्म्यांना आपण आदरांजली वाहतो त्यासाठी तुम्ही पाहू शकता तिथे हुतात्मा चौकामध्ये पूर्ण पब्लिक जमा झाली आहे। आता हळूहळू इथे शाळेची मुलं येतील आणि 5 हुतात्मे होते। ज़मीन आसमानों में नहीं मुमकिन है दो जहानों में, जज्बे इरादे और ये जुनून बनते हैं दिल के कारखानों में। पहुंच गए अंबर से आगे धरती से फिर भी बंधे। आम्ही हॉली स्टुडंट स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मधून आलेलो आहोत। आमचे विद्यार्थी ते आलेले आहेत। तर आज 14 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला, हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी इथे श्रद्धांजली वाहिली जाते। त्यासाठी आम्ही जवळजवळ 30-40 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेतून आलेलो आहे। श्रद्धांजली इकडून येतात शाळांचे विद्यार्थी पण आलेले आहेत। तर आमचा हा रोल असतो, दरवर्षी आम्ही इथे येतो आणि दरवर्षी श्रद्धांजलीसाठी आम्ही येतो आणि म्हणजे पालघरचे शाळेचे मुलं श्रद्धांजली द्यायला येतात, परत सरकारी जे कार्यालय झाले ते देखील श्रद्धांजली द्यायला येतात आणि परत पोलीस दल अग्निशमन दल हे सगळेजण इथे जमतात आणि पूर्ण पालघरला असा कडकडीत बंद येतात। या दिवशी ती सगळी माणसं ते श्रद्धांजली देण्यासाठी येतात। आमचं राष्ट्रीय सेवा योजना जी आहे मुलांमध्ये आणि युवकांमध्ये देशभक्ती व देशभावना निर्माण करण्यासाठी हे आम्ही कार्यरत आहोत आणि हीच भक्ती हेच विचार इतर सर्व समाजामध्ये आम्ही पसरवायला बघतो। म्हणजे आजच्या दिवशी ही आपल्या भारतामध्ये काळाची गरज आहे की आपल्याला आपल्या देशाबद्दल आणि आपल्या राष्ट्राबद्दल आपल्याला गर्व वाटतो की मी एक भारतीय आहे आणि आपल्यासाठी जे लोकांनी जी हुतात्मा देऊन हे केले ते आपण सातवाडीचे काशीनाथ चौरी पालघर पुण्याचे रामचंद्र तसेच पालघरचे रामप्रसाद देवारी हे 5 हुतात्मे होते। त्या 5 हुतात्म्यांनी 1942च्या दिवशी वन विभागात तिथे आले होते। गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर आपल्या गोळीबारामध्ये शहीद झाले आणि त्यांचा जो फ्लॅग होता तो फ्लॅग त्यांच्या अंगावर घेऊन ते हुतात्मा झाले आणि तो फ्लॅग आज आपल्याला बघायला त्याच्यामुळे पालघरमध्ये आम्ही दरवर्षी सगळे सरकारी यंत्रणा 14 ऑगस्ट हा हुतात्मा दिन म्हणून आपल्या पालघरच्या आदिवासी लोकांनी आपला
याद केला या दिवशीचा हा कॉमेमोरेशन म्हणून. सबसे बड़ी हमसे बस 2 कदम पे देखो जीत खड़ी। हम मुझे कब से इंतजार था आज की शाम का, अब देखो क्या करता है ये बंदा हिंदुस्तान का, जो किसी के भी आगे झुका नहीं। हाँ मैं हूँ उस देश का, बैठ के ले नजारा।